तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपले आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्की थंबनेल चेकच केला असेल बघा. फायनली आपण आपल्या नवीन ट्रॅक्टरला लाईटिंगचं काम चालू केलं बघा. लाईटिंगचं काम मागच चालू केलं तर बघा 1-2 दिवस, पण ते काय होतं गडबडीमुळं, माझ्या गडबडीमुळं ते काम थांबलं बघा. त्याच्या मागचं कारण असं, तुम्ही लाईटिंग एकदा व्हिडिओमध्ये चेकच करू शकता. आपण लाईटिंग आणल्या होत्या बघा, एक पिवळ्या कलरची लाईटिंग आणि निळ्या कलरची लाईटिंग आणली होती. आपल्या ज्या बाळ्याला आहे बघा, आपल्या बाळ्याला 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं पार्किंगसाठी का गुलाबी कलरची आणि इंडिकेटरसाठी पिवळी बघा. तर आपण पैठणून येताना बघा सगळ्या आहे का पार्किंगसाठी आपण निळ्या कलरची लाईटिंग आणली. तिने थोडंसं आपलं काम थांबलं होतं. कालच आपण पैठणला गेलो आणि आता येतं बघा आपली गुलाबी कलरची लाईटिंग घेऊन आलो आणि त्याचे कनेक्शन पण सगळे करून घेतले. आता एक कनेक्शन कशी केली, हे जे माप आहे का अंतर किती ठुलं, आपण कोणची लाईट कशाला वापरली बघा, ती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे का आपण निळ्या कलरची लाईटिंग वापरलेली बघा पार्किंगसाठी, तर त्याला एक गुलाबी कलरची समजून घ्या, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या बघा. आणि त्याच्यात सगळं कनेक्शन दाखवलेलं मी बघा, ते एकदा व्हिडिओ चेक करा. तर मित्रांनो आपल्या लाईटिंगचे कनेक्शन एकदा चेक करा बघा. आपण जे आता ह्या साईडला ही जी साईड आहे बघा, इथं करायला लागलो 3 कनेक्शन बघा. इकडं हे आपले पार्किंगचे 2 आणि एक इंडिकेटरचं. इथं एक पार्किंग, इथं एक पार्किंग आणि इथं मध्ये इंडिकेटरचं. सेम त्या साईडला पण तसंच बघा. ते 3 जे आहेत का पलीकडे, इथं पार्किंग आणि इथं इंडिकेटर. आणि समोरच्या साईडला बघा 2, मागच्या साईडला पार्किंग आणि समोर साईडला इंडिकेटर. ते कुठं बघा, या साईडला पार्किंग करणार आहे आणि या साईडला इंडिकेटर करणार आहे. सेम तसंच पलीकडून बघा इकडच्या साईडला. आता तुम्हाला कनेक्शन असे कनेक्शन कळले असतात बघा. आणि आपण काय केलं, थोडंसं हे जे वायरिंगचं माप आहे हे थोडंसं जास्त ठुलं, जेणे की थोडं जर जास्त झालं का आपल्या इथं कनेक्शन करायला सोपं जायला पाहिजे. जेवढं वाटतं तेवढं नंतर कट करून आपलं कनेक्शन करून घ्यायचं. तर मित्रांनो आता तुम्ही लाईटिंगचे कनेक्शन चेकच केले असते बघा. तर आपण फायनली आता जे का आपली पार्किंगची जे लाईट आहे बघा पिवळ्या कलरचे, ते लावून झालेले आहेत. आपलं म्हणजे आपलं काम लावायचं काम झालेलं बघा. तुम्हाला दाखवतो मी. एमसेलने आपण लावलेले आहेत. तर मित्रांनो चेक करा बघा, इथं आपला पिवळा लाईट एक इथं लावलेला आहे आणि एक इथं लावलेला आहे. एमसेलने एकदम फिट झालेत बघा. हे हालत नाही, काही नाही, काही नाही. त्याच्या मागं आहे का डबल टेप येते बघा, ती काय गरम होऊन ते निघून जाते नंतर. त्याच्यापेक्षा सोपं डबल टेप काढून टाकायचं आणि आपलं मस्त एमसेलनी चिपकून टाकायची. मला सोपं याच्यामुळं गेलं बघा, लाईटिंगची गडबड याच्यामुळे केली, कारण की आपण 7 अवजार काढून ठेवले. आता इथं अशी मोकळी भारी जागा झाली आपल्याला, मस्त याच्या खाली लाईटिंग करता येते. नाही तर बाळ्याला बघा ते रोटा होता, वायर आहेत का आपल्याला सगळे आहेत का बघा इथून टाकावं लागत आहेत. आणि गिअरबॉक्सच्या आतमधून असं इथून असं इकडं काढावं लागत आहेत बघा, ह्याच्या आतमधून. इतका प्रॉब्लेम होतो ना. त्याच्या खाली का रोटा असल्यामुळे वायरिंग करता येत नव्हती बघा. आता इथं सुट्ट झालं आहे. म्हणलं आपल्याला रोटा आपला जोडायचा आहे, पण अगोदर म्हणलं आपली लाईटिंग करून घ्यावं. वायरिंग करताना एक दुसरी गोष्ट अशी, सगळ्यात मेन गोष्ट आहे बघा ही, की आपले डाग ही जर व्यवस्थित नसली तुमची वायरिंग आहे का तवाच खराब होणार. याला आहे का व्यवस्थित मारत जा फक्त, जसं तुम्हाला सांगितलं तसं. आपण याला शोल्डर मारलेलं आहे, डाग मारलेला आहे, त्याच्यानंतर चिकट टेप आणि त्याच्यानंतर पॅच मारलेला आहे बघा. जेणे की किती पाऊस, किती जरी पाणी जरी गेलं किंवा प्रेशरने किती जरी धुतलं तरी हे खराब होणार नाही आपले. आणि दुसरी गोष्ट आपले थोडंसं पत्र्याला वरच्या इग्नोर करा बघा. टाकू ते पण टाकू. आता गरीब चालू आहे बघा सध्याच्या. आता घरचे म्हणते तो वरचं कशाला टाकीतो. काय नाही मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. काय नाही बघा कशी कंडिशन झालेली हाय. काय आपल्याला ट्रॅक्टर लावायला जागा नव्हती, आपल्या मागं पत्र पडले होते बघा घरामागं आहे. तर म्हणलं आणून टाकून द्यावं बघा, तेवढीच सावली आहे. नाही ते ट्रॅक्टर पहिले आपल्या इकडं आतमध्ये लावायचो दोन्ही पण. म्हणलं जाऊन द्या, हे पोल बिल करून ॲडजस्ट करून आपल्या आता पाऊस काय तेवढं टाकून घ्यावं लागेल. पहिले इथून ट्रॅक्टर आतमध्ये न्यायचं, मग गेट काढावं लागायचे 2, मग आतमध्ये लावायचे. आता फरशी जर तुटली ना तर उजूक घरच्या कवळे, त्याच्यापेक्षा मस्त आपलं जुगाड केलं आहे तात्पुरतं. धकतंय, काही अडचण नाही. थोडंफार ऊन येतं आहे, आपलं स्पंच आहे, धकाधकी होते सध्याच्याला. पाऊस कळत आपण टाकून घेऊ. चला आपल्या मुद्द्यावरती बघा, आपल्या लाईटिंगच्या पत्रे जळवून द्या, मागं दिसलं तर दिसून द्या. तर मित्रांनो आता आपले पार्किंगचे जे कनेक्शन आहेत का, हे 4 मागचे असे होणार आहेत बघा. या साईडला 2, पलीकडच्या साईडला 2, इथं आणि ही जी यू आकार दिसतो यो असं इथून इकडं जाईल आणि मग असं इकडं. आणि आपण बटन टाकणार आहे बघा या साईडला, समोर साईडला. याला एकदा एमसीलने का आपण चिटकून घेऊ बघा 4 याला. तर मित्रांनो सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठे येतो बघा आपल्याला, तरी आपण रोटा काढलेला बघा आपल्यावाला, तरी आपल्याला बघा इतका म्हणजे इतका परेशान केलं बघा आपल्याला. आहे का इथून एक होल दिसतं तुम्हाला, एकच मिनिट हां हे बघा, हे बारीक ह्या होलमधून आहे का इथून वायर घ्यावं लागतं बघा आतमधून. या इथलच्या कनेक्शनचं सगळं आपण असं इथून असं इकडं वायर टाकलेलं आहे. पण आता विषय असं झालेला आहे, इकडून समोरून भरपूर वायर आलेलं आहे. इथून केबल आपण याला लाईटसाठी कनेक्शन नेलेलं आहे, इथून मेन आणलेलं आहे, उजूक ही नळी आणलेली आहे,
जेणे की आणखीन जर समोरून वायर जर आणायची म्हणली त्याच्यावरून टाकून वायर आणता येते त्या नळीमधून. आणि तिथून बघा सगळं इथून लॉक झालं आहे, वायरच आहे ना. आता हे जे आहे का आपलं पार्किंग चालू आहे, तरी ह्या इंडिकेटरचं वायर यायचं बाकी आणखीन. हे जे दिसतंय का ह्या बल्बचं, आणखीन इथून एक वायर यायचं बघा इथून असं. जर रोटा काढलेला नसला तर लाईटिंग करायला बाबा इतका टाईम लागतो. रोटा काढून इथून तरी जागा झाली आपल्याला करायला, तरी प्रॉब्लेमच देतोय बघा. आता हे बघा किती मोठी वायरिंग झाली इथं, हे बघा एवढी मोठी. इकडचं बघू शकता तुम्ही होल, सगळं असं ओपन दिसतंय हे होल. तसं इकडचं पूर्ण जाम झालं आहे. आता आपलं बघा गाणे वाजित वाजित काम चाललंय. आता गाणं प्ले करतो पण कॉपीराईट येईन बघा. तर मित्रांनो फायनली आपले समोरचे जे कनेक्शन बघा आपले पार्किंगचे आणि इंडिकेटरचे ते झालेले आहेत बघा. आणि मित्रांनो लाईटिंग करताना बघा अशी बॅटरी घ्यायची बघा आणि आपली टेस्टिंग करत राहायची. कारण काय असं तुम्ही सगळे लाईटिंग करताना कुठं काय होतं प्लस मायनस उलटं होत चालतं. सगळे आपले जे लाईट आहेत बघा हे पार्किंगचे म्हणावं किंवा इंडिकेटरचे म्हणावं, ते एकदा आपल्या बॅटरीने काय का एक चेक करून घ्यायचे. किंवा एखाद्या वेळेस का तो उलटं जर झालं तर उजूक आपल्याला आहे का एमसील का आपली वायरिंग काढायची, उजूक ते बल्ब बसवायचं आणि त्याला टाईम जातो बघा. तर आपण आहे का आता याचे कनेक्शन करून घेतले बघा. इथून जे आहे का आर्थिंग दिलेली आहे आणि आर्थिंग अशी दिलेली बघा त्याला, आपण काय डायरेक्ट असे नटाला पिळेने मारलेले. त्याला आहे का बघा ही लग्स वापरले. लग्स काय म्हणतात काय असं जॉईंटर काय आपल्याला दुकानात भेटत बघा. हा 10 नंबरचा आहे. तुम्हाला समजा जितक्या नंबरचे पाहिजे, समजा हे कितीचं आहे 13चा म्हणला 13चा, जसे तुमची नटाची साईज आहे का तसे तुम्हाला लग्स आपल्या दुकानात भेटून जातील बघा. याने काय होतं जर आपल्याला खोलायची जरी बरी आली आर्थिंग, आपण समजा नट जरी काढायची बरी आली, सिंपल नट काढल्याच्या नंतर आपली आर्थिंग निघून येते. उजूक आहे का पिळे मारायची गरज नाही. हे असं जसं तसं तिथं आहे का लावून द्यायचं बघा. तर आपण इथं आर्थिंग दिलेली आहे आणि हे सगळं आपलं मेनचं कनेक्शन बघा. याला तुम्हाला जॉईंट करून दाखवतो मित्रांनो. आता चेक करा बघा. आता आहे का आपण दोन्ही एकत्रच केलेलं आहे. ही जी पार्किंग आहे आपली आणि हे इंडिकेटर आहे समोरचा पिवळा इंडिकेटर आणि गुलाबी कलरची पार्किंग. आता इंडिकेटरला आहे का असं ब्लिंक करणार बघा. ते आपलं ट्रॅक्टरचं इंडिकेटर कसं मस्त 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 करतं सेम तसं त्याला आपण कोणचं कटआउट वापरलं ते पण एकदा दाखवतो बघा तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही आहे का आपलं गाड्याच्या गॅरेजमध्ये जर गेलं ना त्यांना म्हणायचं आपल्याला कोणच्या पण गाडीचं तुम्ही आहे का आपलं पार्किंगचं जे आहे का कटआउट द्या. पार्किंगचं म्हणावं किंवा इंडिकेटरचे जे का कटआउट 4 वायरचं, जे की मित्रांनो हे बघा हे आपलं 4 वायरचं कटआउट आहे जे की असं भेटतं बघा. आता याचं कनेक्शन असं आहे बघा. हे जे पिवळं दिसतं पिवळं आणि हे जे का निळं, हे दोन्ही आहेत का प्लस आहेत बघा. आणि आपलं सिम्पल हे प्लस मायनस याला करंट जाणारं आणि हे दोन्ही प्लसचं आहे. हे एक राईटचं आहे आणि हे एक लेफ्टचं आहे. आता राईट आणि लेफ्ट कसं समजा एक इकड साईडची आपली राईट बाजू आणि तिकड साईडची लेफ्ट बाजू, ते दोन्ही प्लसचे कनेक्शन आहे. मायनसचे कनेक्शन आहे का ते सिम्पल आपले जे आहेत का बॉडीमधून देऊन टाकायचे. झालं आपलं इंडिकेटरचं. आणि पार्किंगच्याला सेम तसंच. पार्किंगच्याला म्हणजे कसं डायरेक्ट आपल्या बॅटरीतून आहे का एक प्लसचं वायर जाऊन देतं आणि एक मायनसचं, म्हणजे पार्किंगचे ते सारखे लागून राहते बघा. हे झालं दोन्ही कनेक्शन. आता आहेत का आपलं मागची काही इथं वायरिंग जोडायची राहिली एवढी, समोरची एकदा वायरिंग कंप्लीट करून घेऊ. तिथून असं अटॅच करून मागच्या बाजूला येऊ बघा वायरिंग करायला. एवढं बोलू बोलू माझा नळ खोल्ड पडलं बघा. तो असं आता फटाफट करून घेतो. आता गरमी पण एवढी वाढायला लागली काय सांगा, हिट फुल उन्हाळा चालू फुल. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो मला असं एक म्हणायचं, आता तुम्ही कोणत्या गावावरतून बघा आपले व्हिडिओ बघता किंवा कुठून बघता, नक्की कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव सांगा किंवा मला कळन तरी निदान आपले व्हिडिओ कुठपर्यंत जातात, कोण कोण बघत आहे, कुठून बघत आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला आणखीन कशा कशा गोष्टीची जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा किंवा टाईप करा. तर मित्रांनो फायनली आपलं सगळं लाईटिंगचं कनेक्शन झालं आहे बघा. आणि लाईटिंग पण आपली चालू झाली. आता सध्याच्याला बघा पार्किंग लाईट चालू केलेली आहे. तर आता विषय असा झाला आहे, ही 4 तर लागलेत बघा आपली इथलचे. हे तो एक इकडचं पण लागलं आहे बघा समोरचा. तर बघा तो पण इकडे साईडचा लागला नाही. आता बघावं लागेल प्रॉब्लेम नेमकी कुठं झाला आहे. इथं कनेक्शन सगळं ओके झालेलं आहे, हे लागलं आहे पण तिकड साईडचा नाही लागला. हा बघा हा. तर मित्रांनो बघा आपल्या मेन बल्बमध्येच प्रॉब्लेम निघाला बघा. आता बघा इथं प्लसचं तर कनेक्शन दिलेलं आहे, आता मायनसचं केल्याच्या नंतर बघा काहीच होत नाही. आणि असं जर केलं ना तर इथं समजा एक कनेक्शन केलं आहे या दोन्ही वायराचं. एकच मिनिट. आता हे दोन्ही वायरचं एक करंट केलं ना तर हे बघा इथं लगेच स्पार्किंग होती, करंट जात आहे. आपला बल्ब जो आहे का तो गेला बघा कामातून. हे बघा तर एक बल्ब घेऊन यावं लागेल. हे असे प्रॉब्लेम होत राहतात बघा. आता एक तर याच्या जॉईंटमध्ये इथं प्रॉब्लेम झाला असेल किंवा आता बल्बच खराब असून येऊ. बाकी पार्किंगचे आहेत का
ते तिन्ही लाईट लागतात. हे याला सोडून बघा. आता तुम्हाला इंडिकेटरचं लावून दाखवतो. तात्पुरती आपण बॅटरी ठेवायची. इथं सिस्टम केलं बघा असं. नंतर इथं बॅटरी फिट करायची आपल्याला. तात्पुरतं म्हणलं ॲडजस्ट अर्थिंग आहे का इथं दिले बघा. एकदा कनेक्ट करून घेतो आहे. आणि एक दुसरी गोष्ट मित्रांनो बघा, जे आपण सगळ्या या लाईटिंगला का आपलं हे दिलेलं आहे. आता इथून पुढे आहे का आपण जे अर्थ दिलेलं आहे बघा, जे मायनस पॉईंट दिलेलं आहे का तो इथं दिलेला आहे या साईडला. आणि ह्या लाईटिंगला बघा या इथून दिलेलं बघा, ह्या नाटाला असं इथून अर्थिंग केलेली. आता इथं कनेक्शन असं केलं तात्पुरतं. या बॉडी अर्थ इथं देऊन टाकला आहे. आणि मेन आपलं वायर जे प्लसचं जे मागं गेलेलं आहे हे बघा, हे लागले आपली पार्किंग. आता इथं का आपल्याला बटणं टाकायचे बघा, छोटे छोटे. ते कसले तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. हे बघा, जे काय असले बटन आहेत आपल्यावाले ऑन ऑफचे हे असे. आणि बघा हे लावलं आपण बघा आपलं इंडिकेटरचं कनेक्शन. आणि आपली इंडिकेटर झाले बघा चालू. हे बघा समोरचे पण झाले बघा चालू. एकच मिनिट. हे जे का आपले 4 इंडिकेटरचे. आज फक्त इथं आहे का जे आपली बटणं टाकायचे राहिलेत बघा हे. नंतर आपलं काम झालं. फक्त आता तेवढा एक पार्किंगचा आण नाही बघा आपला गुलाबी. तेवढं घेऊन तेवढं लावून टाकू आज फटाफट. आज आहे का एवढं रोटं लावून घेऊ बघा. बस झाली आपली फायनल झाली इथं लाईटिंग आपली. आणि याचा फायनल लुक आहे का मी एकदा संध्याकाळी तुम्हाला दाखवतो बघा. कारण की आता आहे का अंधाराचं एवढं काय कळा नाही आपलं. सॉरी दिवसा काय एवढं कळा नाही. संध्याकाळी तुम्हाला दिसन बघा आपली लाईटिंग कशी लागते बघा. कारण बाळीच्या अगोदर बघितलेली असतं तरी आपल्या आता याची लाईटिंग दाखवते बघा कशी लागते. तर मित्रांनो आपल्याला काम करता करता फोन आला बघा. तो कशाचा, एक 2-3 दिवस झाले ते बघा. आपण एका आपल्या जे साऊंड बॉक्सची एका ऑर्डर दिली ती बघा. तुम्ही व्हिडिओ बघू शकता बघा स्क्रीनवरती. आपण एका आपल्या बघा नवीन ट्रॅक्टरची एक ऑर्डर दिली ती बघा आपल्या 2 बॉक्सची मागच्या. आणि ह्या 2 बॉक्सची तुम्ही म्हणसान यांचे कशाला, तर याची साईज आहे का आपण थोडीशी बारीक करून घेतली. त्याच्या मागचं कारण असं ते काय व्हायला लागलं, पाईट ज्यावेळेस आपण ब्रेकला पाईट होतो बघा इथं याच्यावरती रोट्यावरती तो पाईट डायरेक्ट झाला बॉक्सवर. ते बॉक्स दाबायला लागले आतमध्ये. आणि समोर बघा ते नट आले का म्हणजे आतमध्ये शिरायला लागले. ते लागले बॉक्स खराब व्हायला. त्याच्यामुळे याची थोडीशी साईज बारीक केली जेणे की आपल्या इथं पाईट होता येईल. आणि आपल्या याचे 2 बॉक्स तयार करायला लावलेत बघा. आणि दुसरा हा एक बॉक्स तयार करायला. हा कशासाठी, तर आपल्या दीपक भाऊच्या काळ्याला टाकायला बघा. त्यांचा बॉक्स तो खराब झाला बघा वरचा. तो सेम असंच टाकला बघा आता 10 इंची तयार करायला. तो आता संध्याकाळी घ्यायला जायचं बघा. तर हे व्हिडिओ थोडंसं मोठं होईल बघा आपला लाईटिंगचा. तर तो पार्ट आहे का आपण सॉरी तो जो व्हिडिओ आहे का आपण समोरच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू बघा. तर बस आता आपली संध्याकाळी का लाईटिंग एकदा टेस्टिंग करून दाखवतो कशी दिसते ते. तर मित्रांनो आता झाला आपला फायनल बघा टेस्टिंगचा टाईम आपल्या लाईटिंगचा बघा. लाईटिंग कशी चालते कशी ग्लो करते बघा. नेमकी आता दिसतंय कसा ट्रॅक्टरचा लुक येतोय कसा. तर 1 मिनटं आपला मस्त आता एकदा लाईट बंद करून घेतो आणि तुम्हाला एकदा लाईटिंग दाखवतो बघा. आणि सध्यापुरते आपण बघा असं काहीतरी जुगाड केलं. इथं अर्थ दिला आहे आणि बघा हे प्लसचं वायर याला कनेक्ट केलं असं इथं. एकदा आहे का मी वायर जोडून घेतो बघा एकदा. तर मित्रांनो व्ह्यू चेक करा बघा आपल्या पार्किंगचा लुक बघा. एकच मिनिट. तर मित्रांनो हा चेक करा बघा आपल्या बाळ्याचं लुक. त्याला तर रोटा लावलेला आहे आणि याला रोटा नाही बघा. खाली साईडला असं काहीतरी लुक येतं बघा. सेम इकडं पण अशीच पार्किंग लावलेली आणि इकडं पण अशीच पार्किंग लावलेली दोघांना पण. रोटा नाही त्याच्यामुळे सगळं खाली उजाड चाललाय. तर बघा तसं साईडला. आता इंडिकेटर एकदा लावून दाखवतो. तर मित्रांनो हे लागले बघा आपले इंडिकेटर बघा. या साईडला 2 ब्लिंकिंग समोर साईडला आहे बघा असं. या साईडला प्लस इकड साईडला. तर मित्रांनो फायनल जो लाईटिंगचा लुक आहे का बघा आपला असा येणार आहे. ह्यो पार्किंग प्लस इंडिकेटर बघा असं सेम तसंच आपण बाळायला केलेलं आहे. आणि सेम आपण तसंच आपल्या नवीन ट्रॅक्टरला केलेलं बघा. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बघा आपलं एवढंच. आता भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो अशी काहीतरी आपण आपल्या ट्रॅक्टरला लाईटिंग केलेली आहे. आता तुम्हाला लाईटिंग कळलीच असेल बघा. तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा जे की आपण साऊंड बॉक्स तयार करायला टाकले होते. आज दुपारी मी पैठणला गेलो होतो बघा. तुम्ही येता आहे का आपली लाईटिंग पण आणली होती प्लस येता साऊंड बॉक्स पण आणले होते. जेव्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू बघा. हे व्हिडिओ थोडासा मोठा व्हायला लागला. तर भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.